महादेवाचं मंदिर. आणि आता संध्याकाळचा टाईम झाला आहे तर आता गर्दी झाली आता थोडी थोडी रस्त्याला, कारण ते सगळी कामावरनं घरी येतात. आता गर्दी पण झाली. आणि आता आपण पोचलो आहे आळंदीमध्ये. मला इथं मध्ये चौक दिसलेलो आहे. आता आपण चालले पुढे. गर्दी तर खूप आहे. आत्ता संध्याकाळची वेळ झाली, गर्दी लागली, लाईनच लागली. आता त्यासाठी आम्ही हळूहळू चाललो आहे पुढे. आणि समोरच आहे महाराजांचा पुतळा. आणि आता आपण इथून लेफ्ट टर्न घेऊ आपल्या चौथ्या मंदिरात. स्ट्रेट जायचे आपल्याला. तर आत्ता आम्ही मग अशी चुकीचा टर्न घेतला. हा वाला मेन रस्ता आहे, हा चांगला डांबरी बनवलेला आहे. तर इथून आपल्याला वरती जायचं आहे. डायरेक्ट गाडी वर जाते. आणि आता जस्ट आम्ही पोचलो इथं. आपल्याला इथून आत जायचं आहे. तर जाऊ आता आपण आत. तरी बॅक साईड आहे, गाडी डायरेक्ट वरती येते आणि अशी पार्किंग आहे. फ्रंट साईडने तुम्हाला यायचं असेल तर तिथून तुम्हाला चालत यावं लागतं. आणि आता आपण इथून जाऊ आतमध्ये. आणि माझ्यावरती आहे मोठी पाण्याची मोठी टाकी. जर तुम्ही आत आला तर तुम्हाला पहिलेच इथं महादेवाची मोठी मूर्ती दिसेल. आणि पुढंच समोर मंदिर आहे. सूर्य पण येतच चांगलं तिकडे. तर मंदिराच्या समोर बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती येते. आणि ह्याच्या समोर आपल्याला खालचा व्ह्यू पण दिसते. खाली जाऊन आपण. तर आता आपण खाली जाऊ. आणि मग अशी आपण ह्या रोडने आलतो की हा नाही आहे, त्या साईडने दुसरा. आपण आता जाऊ खाली. तर मंदिराचा प्रवेशद्वारच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीपासून चालू होतं. आणि मागं बघू शकता हे बैलांचं शर्यतीचं मैदान आहे. तिथं शर्यत भरती. ही एक लोकप्रसिद्ध शर्यतीचं मैदान आहे. इथं नक्की या बघायला. आणि जर तुम्हाला डायरेक्ट वरती यायचं असेल तर आम्ही मागाशी आलो तिथून आलो, नाहीतर ह्या चौकातून इथं गाडी लावून तुम्ही इथूनच वरती जाऊ शकता मंदिरात. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव विद्यार्थ्यांनी हे नियम पाळा. तुम्ही काय बोलू नये आणि काय बोला त्याची थोडी माहिती दिली समोरच मिळते. पंचगडी गावामधलं वाघेश्वर महाराज टेम्पल हे कसं वाटलं तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. तर हे खूप शांत ठिकाण आहे. इथं तुम्ही बघू शकता सगळी फॅमिली इथं रिलॅक्स व्हायला येते. रात्रीच्या वेळी शांतपणे बसू शकता इथं तुम्ही. मंदिर जरी टेकडावर असलं, गावापासून एवढं लांब नाही आहे, जवळच आहे. पण इथं शांतता राहतात. आणि आपला डॉगेश भाई
मित्रांनी म्हटलं हे वागेश्वर टेम्पल कसं वाटलं नक्की कमेंट करा, सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन सिरीजमध्ये. तर आपल्या सिरीजचं नाव काय आहे? हर एक दिन महादेव कृपा. मला हर हर आणि आता आपलं दर्शन पण झाले आणि आपलं शूट करून पण झालेलं आहे. आणि आता आपली शाईनवर जाऊ आता आपण घरी. आता घरी. हां मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली. आणि मित्रांनो, जर तुम्ही इथं नक्की मंदिराला भेट द्यायला आला तर आपले छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे इथून 13 किलोमीटर. ते जाऊन नक्की दर्शन करा आणि आळंदीमध्ये पण जावा. आम्ही आता जाऊ नाही शकत कारण आता वाजल्या 6:30 आणि तो महाराजांचं ते बंद होतं 7 वाजता. तर आम्हाला जायला उशीर होईल, पण आम्ही नक्की जाणार. आम्ही पण पाया पाडणार, तर तुम्ही पण नक्की जा. नंतर आमचे सेम बंद पडले आणि आता आम्ही निघतोय घरी. आपली शाईन आहे रेडी. फोन करूनच आता एक कॉल चालू आहे, त्यासाठी आम्ही थांबले. आता डायरेक्ट आता आम्ही घरी जाणार आहे. आणि आजचे आपले 4 मंदिरं झालेले आहे, कंप्लीट 4. आणि आता आपण चालले घरी. आता संध्याकाळ झालेली आहे, ऑलमोस्ट 6 वाजल्यात. आता आपण घरी, ट्रॅफिक पण भेटेल. ठीक आहे. आधी आपण हा ढाळ उतरू खाली.